नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत। सगळ्यांचं संकेत काळे आणि मी स्वतः संजय काळे, माझ्या काळे परिवार, मूळ आम्ही डोंगरगाव, सध्या 13 सालापासून सांगोला निवासी। आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणाचा जो प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल, या सगळ्या मीडियामध्ये काम करणाऱ्या आदरणीय सर्व पत्रकार बंधूंचं नॅशनल लेवल पूर्वाश्रमीचा महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डर संकेत काळे आणि सध्याचा मिस्टर इंडिया म्हणजे भारत श्री आणि मिस्टर युनिव्हर्स संकेत काळे यांच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये केलेल्या करिअरच्या संदर्भात, या स्पोर्टच्या संदर्भातली सविस्तर सगळी माहिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या मार्फत समाजातील सर्व युवक युवतींच्या पर्यंत जावी आणि विद्यार्थ्यांचं करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांची एखादी नवीन वाट कशी उपयोगाची ठरू शकते याची एक गाईडलाईन, एक आदर्श रोल मॉडेल म्हणून आज आपल्या सांगोल्याचा भूषण असणारा हा संकेत यानं केलेली त्या स्पोर्ट क्षेत्रामधली जी कामगिरी आहे ती आपल्या सर्व समाजाच्या पुढे येण्याच्या दृष्टिकोनातून या पत्रकार परिषदेचं आपण या ठिकाणी आवर्जून आयोजित केलेलं आहे। आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल संकेतच्या वतीने मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि या स्पोर्टच्या संदर्भातली जी काही सविस्तर माहिती असेल आपल्याकडे मी छोटीशी माहिती प्रिंट तयार केलेली आपल्याकडे देतो, त्या अनुषंगाने आपण त्याला या स्पोर्टच्या संदर्भातली आपल्याला या स्पोर्टच्या संदर्भातली माहिती असेलच, परंतु याच्यापेक्षा अधिक माहिती जर काय घ्यायची असेल तर ते संकेतकडून मिळेल। किंबहुना त्याला जी माहिती असेल ही सगळी माहिती आहे ती माहिती तुमच्याबरोबर निश्चितपणे आपल्याला सांगेल आणि या स्पोर्टच्या संदर्भातली सविस्तर माहिती या आपल्या समाजाच्या पुढे जाईल आणि ती तुम्ही मिळाल अशा पद्धतीची अपेक्षा मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। संकेत संजय काळे, मी मूळचा रहिवासी आहे डोंगरगाव या गावचा। डोंगरगावची लोकसंख्या काही अशी जास्त नाही, थोडीशी लोकसंख्या आहे, साधारणपणे काहीतरी 2000-3000 मतदान आहे डोंगरगावचं। आणि तिथंच माझं पहिली ते चौथीचं प्राथमिक शिक्षण झालं। तिथून पुढचं शिक्षण 2 वर्ष मी एका सैनिकी शाळेत घेतलं आणि नंतरचं माझं शिक्षण झालं इथं विद्यामंदिर सांगोला इथं। तिथून पुढचं 11वी-12वीचं शिक्षण माझं पुण्यात झालं आणि नंतरचं जे कॉलेज वगैरे आहे ते मी आता सध्या कॉलेज करतोय। लास्ट इयर माझं ग्रॅज्युएशन चालू आहे आणि कॉलेजच्या वयामध्ये साधारणपणे 10वी नंतर माझा बॉडी बिल्डिंगचा प्रवास सुरू झाला आहे। आणि तिथून सुरुवात केल्यानंतर साधारणपणे वयाच्या 16व्या वर्षापासून ते आता मी साधारणपणे 2001 बर्थडे डे माझी, आणि माझं चालू आहे म्हणजे बॉडी बिल्डिंगचा प्रवास। जसं की जिल्ह्याच्या पातळीवरून मी खेळायला सुरुवात केली, तिथून पुढे नंतर राज्याला खेळलो, नंतर देश खेळलो आणि आता इंटरनॅशनलचं जे हे जेवढे इथं मेडल पडलेत 10-12 मेडल आहेत, आणखी पण मेडल असतील, त्यातलं हे सगळ्यात माझं इंटरनॅशनलचं महत्त्वाचं मेडल। म्हणजे जेवढ्या मेडल आहेत तेवढ्यातलं सगळ्यात म्हणजे ह्याला हात जरी लावला तरी कळतं की बाबा हे मेडल तेवढं ॲबल आहे की दाखवण्याचं, नाही का। इंटरनॅशनल मेडल लगेच हातात घेतलं लक्षात येतं। मिस्टर युनिव्हर्स इंडिया भारतात झाली स्पर्धा ही 13 वर्षानंतर। ही स्पर्धा जर भारताच्या बाहेर झाली असती तर माझा जाण्या येण्याचा खर्चही वाढला असता। योगायोग आणि आपल्या स्वतःच्या देशामध्येच आपल्या मायभूमीतच ही स्पर्धा झाली। ह्या स्पर्धेत मी भाग घेतला। ह्या स्पर्धेत 60पेक्षा अधिक देशांनी सहभाग घेतला होता। त्यात मला सुवर्ण पदक मिळालं आणि ज्युनियर मिस्टर युनिव्हर्स झालो मी। त्यासोबत त्याच्या आधी हे मेडल आहे ज्युनियर मिस्टर इंडिया गोल्ड मेडल आणि त्याच्या आधी स्पर्धा झाली होती महाराष्ट्र श्रीचं हे सिल्वर मेडल। अशी आतापर्यंतची माझा प्रवास आहे। म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी खेळलो, राज्याच्या ठिकाणी खेळलो, जिल्ह्याचं नाव मोठं झालं, देशाच्या ठिकाणी खेळलो, राज्याचं नाव मोठं झालं आणि इंटरनॅशनलला खेळलो। आणि मला हे मेडल गळ्यात घालताना संकेत काळे फ्रॉम इंडिया हे सांगितल्यानंतर एक अशी स्वतःचं एक जाणीव झाली की बाबा आपण पूर्ण देशाला रिप्रेझेंट करतोय। आणि असं म्हणल्यानंतर जेवढं खाली इंडियाचं पब्लिक खाली बसलं होतं तेवढ्या सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या। तेवढा एक क्षण मला आणखी आठवतोय हे मेडल माझ्या गळ्यात घालत्या वेळी। हे बघा, वाटा सगळ्या स्वतःला तयार करायला लागतील। कोणताच स्पोर्ट टीचर कधीच एखाद्याला उचलून बाबा तू खेळ हे खेळ म्हणून कधीच करू शकत नाही।
जसं की बाबा अभ्यासात तुम्ही शिकवणी लावू शकताय, हे करू शकताय, ते करू शकताय, अभ्यास बसून करायला लागते, तसं खेळात नाही. खेळात तुम्हाला मेंटली पण स्ट्रॉंग पाहिजे आणि फिजिकली पण तंदुरुस्त पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणजे तुम्ही जर साधारणपणे तालुक्याच्या ठिकाणी खेळताय, तिथल्या पंचाच्या नजरेत एकदा तुम्ही बसला की तो तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी केली की तुम्ही राज्याच्या ठिकाणी जाणार आहे. राज्याच्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही नॅशनल खेळणार आहे. नॅशनलला सिलेक्शन झालं, नॅशनलला मेडल लागलं की मग ऑटोमॅटिक इंटरनॅशनल खेळणार आहे. त्यामुळे खेळ हा सोपा आहे, फक्त खेळात मेहनत करायला लागते, त्याला कोणता पर्याय नाही. माझं ध्येय होतं ह्या वर्षीचं खरं म्हणजे हे ज्युनियर मिस्टर इंडियाचं गोल्ड मेडल. माझं 6 वर्षापासूनचं हे ध्येय होतं, पण माझी तयारी सुदैवानं एवढी चांगली झाली. माझं जेनेटिक्स असू दे, माझ्या वडिलांची आईची उंची असू दे, किंवा माझ्या आजोबाई पैलवान होते, मी तयारी ज्युनियर मिस्टर इंडियाची होती, पण मला ज्युनियर मिस्टर युनिव्हर्स मेडल आज माझ्याजवळ आहे. ह्या गोष्टीचा एक मला म्हणजे आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला, सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. हे बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर माझा वेळ 3 ठिकाणी जास्त जातो. एक म्हणजे जिम, दुसरं म्हणजे मी रेस्ट करतो ती जागा, आणि किचन. ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठेही माझा वेळ जास्त वाया जाऊ देत नाही. आहारामध्ये साधारणपणे माझं डिपेंड, म्हणजे आता मी कटडाऊन करतोय तर माझ्या आहारात प्रोटीन जास्त असतं, आणि मी जर गेनिंगच्या पिरियडमध्ये म्हणजे गेनिंग करतोय तर माझ्या आहारात 50% कार्बोहायड्रेट असतात आणि 40% प्रोटीन आणि 10% फायबर्स असतात. पुढे जाऊन काय करायची इच्छा आहे? पुढे जाऊन तुमचं काय? पुढे जाऊन आणखीही मी नॅशनलचे मेडल्स आणेन आणि आणखी इंटरनॅशनल स्पर्धा मी खेळेन, आणखी भारताला रिप्रेझेंट करेन. तुमच्याकडे तुम्हाला अपेक्षा काय आहेत? शासनाकडून काय कमी होतंय किंवा शासनाचं काय प्रोत्साहन पाहिजे तुम्हाला, असं काय वाटतंय? शासनाचं प्रोत्साहन विचार केला तर साधारणपणे हा गेम खर्चिक आहे, आणि आपल्याकडं कसं कुस्ती ही सर्वसामान्यांना माहिती आहे, म्हणजे लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत कुस्ती सगळ्यांना माहिती आहे. आता साधं उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या पैलवानाची जर स्पर्धा असली कुस्तीची, तर त्यांना बक्षिसात बुलेट मिळतंय. आणखी स्पर्धा झाल्यानंतरही लोक त्यांना मान सन्मान देत आहेत, घरी बोलवतात, तिथेही बक्षीस मिळतात. म्हणजे साधारणपणे एखादा महाराष्ट्र केसरी जरी झाला तर त्याला जनतेकडनंच नाही म्हटलं तर कमीत कमी 10 लाखाचं बक्षीस मिळते. तसं बॉडी बिल्डिंगचा आणखी थोडासा प्रचार भारतात झाला पाहिजे. काय जिल्ह्यामध्ये आहे, जसं की पुण्यासारख्या ठिकाणी वगैरे बॉडी बिल्डिंग म्हणलं की कळतंय, पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात काय आणखी एवढा ह्याचा अभ्यास कुणाला नाही आहे. तेवढं फक्त झाला पाहिजे, आणि बॉडी बिल्डिंगचे जे स्पर्धा आहेत तिथलं बक्षिसाचं स्वरूप थोडंसं वाढवलं पाहिजे, रक्कमेचं प्रमाण वाढवलं पाहिजे, प्रोत्साहन करत म्हणजे खेळाडूंना आणखी पण चांगली तयारी करता येईल. तुम्ही याच्याकडे कसा वळला, म्हणजे बॉडी बिल्डिंगकडे क्षेत्राकडे कसा वळला? बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्राकडे बघा, मी साधारणपणे 4 वर्षाचा असताना, मला आठवते 19/8/2001 माझी जन्मतारीख, म्हणजे 2006 म्हणजे 6 वर्षात असेल मी. 19/8/2006 रोजी माझ्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी मला एक डंबेल्स गिफ्ट दिला होता. मग तिथून मला सुरुवात झाली की बाबा हे काय मला माहीत नव्हतं. मी त्यासोबत असं खेळायचो त्या डंबेल्ससोबत, गाडी म्हणून. मग कळलं की सांगितलं नानांनी की बाबा हे गाडी खेळायचं नाही, ते खेळणं नाही तर ह्यानं असा व्यायाम करायचा. मग तिथून सुरुवात झाली होती. खरं तर 6वीत असताना सुद्धा मी माझ्यापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना सकाळी उठवून माझ्या सायकलीवरती बसून घेऊन जायचो. सांगोल्यात एक जिम होती, आठवते मला, तळमजल्यात जिम होती, कडलाच नाक्याला. तिथून सुरुवात झाली होती, पण माझा ह्या गोष्टीकडे कस जास्त जातोय. ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षापासून प्रॉपर माझे कोच, प्रॉपर डायटिशियन, प्रॉपर डॉक्टर, एक चांगली जिम, असं सगळं कॉम्बिनेशन होऊन साधारणपणे 5 ते 6 वर्ष प्रॉपर बॉडी बिल्डिंगची ट्रेनिंग माझी चालू आहे. आपल्या सांगोल्यात बॉडी बिल्डर असोसिएशनचं काय तुमचं विचार काढायचा? असोसिएशन काढण्यासाठी कमीत कमी आणखी 10 खेळाडू सांगोल्यात तयार होऊ द्या, लगेच आपण काय असेल तेवढा प्रयत्न. त्यांना मदत करता, मदत मी त्यांना गाईड करू शकतो. फायनान्शियल मदत मी कुणाला नाही करू शकत, कारण गेम खर्चिक आहे. माझाच महिन्याचा खर्च 1 लाख रुपयापेक्षा जास्त होतोय. आता शासन काय मदत करते का सध्या अशा खेळाडूंना? सध्या शासन मदत करतंय, पण शासन दरबारी जायचं, आपण अर्ज द्यायचे, फॉर्म भरायचे, नाही का, त्यांचं काय असेल ते हे करायचं. हे गोष्टी एखाद्या खेळाडूला पटत नाही, कारण की खेळाडू स्वतः आधीचे 4 वर्षाचे घरून पैसे घेतलेत, म्हणजे जर 1-1 लाखानं जर विचार केला तर रक्कम जास्त होती. आणि नंतर मग कोणाची जर आपल्याला स्पॉन्सरशिप भेटली तर सगळ्या ठिकाणी त्यांचं नाव जोडावं लागतं. ही गोष्ट कुठल्याच खेळाडूच्या मनात बसत नाही. त्यामुळं शक्यतो खेळाडू स्वतः काम करतील, स्वतः कष्ट करतील, घरच्यांकडनं पैसे घेतील,
पण स्पॉन्सरशिपसाठी नको म्हणतात. पण खेळाडूंना जर कोणी बक्षीस रूपी मदत करणार असेल तर नक्कीच त्यांचं वेलकम आहे. या स्पर्धेत सिलेक्शन कसं होतं? सिलेक्शनचं बघा, हळूहळू पहिल्यांदा स्वतः कॉम्पिटिशन खेळायला चालू करायला लागतो. म्हणजे आपण तयारी केली, आपण आरशात बघतोय स्वतःला, आरशात बघूनच स्वतःला ओळखायचं आहे की आपली तयारी आहे की नाही स्टेजवरती जायचं. कारण बॉडी बिल्डिंगच्या स्टेजवरती जाताना फक्त ट्रंक आणि टॅनिंग क्रीम लावून जावं लागतं, दुसरं काय नाही. कारण दुसऱ्या खेळात कसं काहीतरी आता दुसऱ्या खेळाला म्हणजे प्रत्येक खेळ त्याच्या ठिकाणी अवघडच आहे. तिथं जर आपण गेलो खेळात तर फुटबॉलचा जर विचार केला आपल्याला काय लागतंय, फुटबॉल किट लागतंय. तसं बॉडी बिल्डिंगचं नाही. बॉडी बिल्डिंगला काय लागतंय, ट्रंक लागतंय, टॅनिंग क्रीम आणि ऑइल, एवढंच फक्त तुम्हाला जाऊन स्वतः स्टेजवरती जाऊन पोझिंग मारायचे आणि तिथून तुमचं सिलेक्शन होते. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी पहिल्यांदा स्पर्धा खेळायला चालू करायला पाहिजे. तिथं आपलं तेवढं क्वालिटी असलं तर मग नक्कीच राज्याच्या पातळीवर जाणार आहे, देशाच्या पातळीवर जाणार आहे आणि पुढे तुमची ग्रोथ होत राहणार आहे. कायम यश मिळत गेलं का कधी अपयश आलं? अपयश मला कधीच नाही आलं. मला म्हणजे कुठल्याच स्पर्धेत असं ऐकायला नाही मिळलं की बेस्ट विशेष फॉर नेक्स्ट इयर. हाताचा आंतर महाविद्यालय हिस्ट्री हा मानाचा किताब मी पटकवलेला आहे आणि त्याच्या आधी 2 वेळा मला सुवर्ण पदक आहे. हाताचा टायटल विजेता मी आहे पुणे युनिव्हर्सिटी. खेळ आणि खेळाडूला न्याय द्या. दुसरी गोष्ट त्याचं जे यश आहे ते निश्चित काय करून घ्या. महाराष्ट्र श्री आहे, भारत श्री गोल्ड मेडल आहे आणि मिस्टर युनिव्हर्समध्ये सिल्वर मेडल. म्हणजे या तिन्ही ठिकाणी महाराष्ट्र आणि भारत लेवलला गोल्ड मेडल म्हणजे प्रथम प्राईज मिळणार आहे आणि मिस्टर युनिव्हर्समध्ये सिल्वर मेडल सेकंड प्राईज मिळणार आहे. आणि त्याचे जे मेडल आहे तुम्ही बघू शकता, त्याचे सर्टिफिकेट सगळे या ठिकाणी आहे. त्याचे सगळे म्हणजे काय वेळेला कसं होतं, एखाद्या गोष्टीचं परफेक्ट नॉलेज आणि परफेक्ट माहिती आपल्याला असेल तर आपण ठामपणे त्या